आम्ही 4 जणी एवढा क्लोज आहात की ह्या 2 जणी आम्ही जर 4 जणींनी काय केलं तर ह्या 2 जणी जळतात आमवर. आणि माझी लाडाची सासूबाई सासूबाई, छोटी सासूबाई. जाम माझ्याशी भांडते आताशी. आता तुला सर्वांसोबत याच सर्वांसोबत राहायचंय तुला आता. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे तो म्हणजे मानसीताईचा लग्न सोहळा. काळ हल्दी सोहळ्याचा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय केला असेल. आज लग्न आहे आणि लग्न संध्याकाळी 7-7:30 वाजता आहे बोडणी या गावामध्ये. आता आपण आलो आहे ते म्हणजे मंडपामध्ये आणि मंडपामध्ये आता कार्यक्रम चालू आहे तो म्हणजे मस्तपैकी घाऱ्या बनवण्याचा आणि त्याचसोबत मागे गाणी बोलण्याचं पण काम चालू आहे. मस्तपैकी जुनी गाणी म्हणजे ज्याला धवला बोलतात, धवला गीत. चला आता धवला गीत ऐकूया आपण. काल याच मंडपामध्ये रात्रभर फुल मजा मस्ती धमाल केली आणि या बाजूला नवरी मुलगी दिसते अजून तयार नाही झाली आणि या बाजूला सर्व महिला मंडळ आहे ना तो घाऱ्या बनवते. आता चला त्यांच्याशी आपण बोलू. बाय काल जाम नाचलो. आमचे नातीचे लग्नाचे वडे हान पण आमच्या भाषेत आम्ही त्यांना घाऱ्या बोलते. आम्ही पण घाऱ्याच बोलतो. या सगळ्या मामीसा काकीसा बहिणीसा सगळ्या बनवायला बसल्या. किती करायचे घाऱ्या, किती करायचे आपल्याला? आपल्याला जास्त नाही, दुपारच्या जेवणावर लागतील नाही दुपारच्या जेवणावर ना. आताच कोण घेतील त्याच्याशी खायला. आणि हे देखा मावशीने घारे बनले ते मावशी घारे दाखवते आणि या बाजूला पण सगळा महिला मंडळ आहे नाही ते घारे बनवण्याच्या कामाला लागलाय मस्तपैकी. हे देखा आजी लग्न कुठं आहे? बोडणीला. बोडणीला आहे. बोडणीला लग्न. मावशी बोल. मी आईच आहे पण मावशी. आणि ही माझी बहीण आहे ना, ही जवळजवळ तिने 4 महिना अगोदर तिकीट काढले ट्रेनचं. तेव्हा तिचं रिझर्वेशन झालं, कॅमेरा तिच्याकडे वळवा. हिला 4 महिन्याने हिला तिकीट भेटलं तेव्हा कुठे ती आज आली. आणि ही बहीण पण माझी जवळजवळ आज आम्हाला 1 वर्षाने आमच्याजवळ आले आहेत. त्यांची अर्धी पाहुणे इकडे इकडे बसले आहेत. आज हे आमच्या गव्हांची मावशी आमच्या आणि ही आमची सलोनी ताई आमच्या. जरासं तुमचा चेहरा इकडे करा. सगळी लांबून लांबून सगळी पाहुणे आले आहेत आणि पायलच्या लग्नाच्या घाऱ्या आज चालू आहेत. घारीचा आनंद. तो त्या ठिकाणी उलवा साईड बसल्या. उलवा साईड सर्व पण आले करंजा उलवा डोलघर तिकडे पण बसले आहे. स्टेजवर पण बोडणी पण आहे, बोडणीच्या पण आहे सगळ्या. आणि सगळ्या जणी घाऱ्या बनवण्याचं काम करतात. आता कशी तयारी कशी? आणि ही आमच्या वरलीची सुनबाई. ह्या पण थोड्या काहीतरी कमेंट्स देतील. कसं वाटलं इकडचा माहोल बघून? कसं वाटलं तुम्हाला रेवसगावचा पाहुणचार आणि रेवसगावची लोक? खूप छान वाटलं. मी सेकंड टाइम आली आहे इकडे आणि ह्यांच्या रिच्युअल्स खूप वेगळे आहेत. सो खूप छान वाटलं. एन्जॉय केलं का नाही कालचा दिवस? खूप एन्जॉय केलं. आज पण एन्जॉय करा लग्नाचा दिवस. येस थँक्यू. तुम्ही कुठून आलात? मी आहे अलिबागची. माझ्या सगळ्या बहिणी बोडणीवर, फक्त मी एकटीच अलिबागला आहे. अच्छा. कसा वाटला मग बोडणी गाव? एकदम मस्त. आणि अलिबाग जवळ असल्यामुळे मी 4 दिवस आधीच वस्तीला आले. एक नंबर. बाबूचं नाव काय? जीवार्थ. लाडका भाचा आहे छोटा आमचा. छोटा भाचा दिसतोय तुम्हाला लग्नाला आलाय. लाडका भाचा आहे छोटा. हारी झाली काय खाओ बाबू? गुलाबी बेटा किरण मामाचा गुलाबी बेटा त्याला पैशाचा नाही बाय तोटा. त्याला पैशाचा नाही बाय तोटा. तो उडवतय 500-500च्या नोटा. तो उडवतय 500-500च्या नोटा. आगो वैशाली मामी तू कया पलाली. आगो वैशाली मामी तू कया पलाली.
या बाजूला घाऱ्या बनवतात आणि या बाजूला गाणी बोलतात. हे बघा धवला. माझा बाबा येईल कागो पायनवरे रामाचे देवलाची थांबेली कागो पायनवरे कागो पायनवरे रामाचे देवलाशी थांबली कागो पायनवरे मेटारी थांबेलू माझे सुमित काय भावाला मेटारी थांबेलू मी तर थांबलो माझे सुमित काय भावाला मी तर थांबलो माझा भाऊ येईन मना उचलून घेईन माझा भाऊ येईन माझा भाऊ येईल मना उचलून घेईल माझा भाऊ येईल वैशाली मामीच्या पाकिटातून 500ची नोट गेल्या. टाळ्या वाजवा बरं, टाळ्या वाजवा. सगळ्यांची टाळ्या. त्याला पैशाचा नाही बायको. हे बघ आमच्याकडे स्कॅनर आहे ना आपलं, जीपे पण चालत असेल, जीपे केलं तरी पण चाललं. त्याला पैशाचा नाही बाय तोटा त्याला पैशाचा नाही बाय तो उडवतोय 200च्या नोटा. कमी केलं ना 200 केलं 200 केलं तो उडवतोय 200 आणि मंडपामध्ये ना आता मजा मस्ती चालू आहे. बघा घाऱ्या घेऊन नाचतात काय आणि नवरी मुलीची मावशी आहे ना ती गाणी बोलते आणि ज्या माणसाचं नाव घेऊन गाणी बोलेल ना त्याने 500ची नाही ते 200ची नोट टाकावीच लागते. हे बघा समाधान मामासाठी गाणं खास. उडवतय 500च्या नोटा. आणि या बाजूला नवरी मुलीच्या सर्व बहिणी आहेत ना ते रील काढण्यात बिझी आहेत. निघायला केव्हा जाशीव? निघायला कधी जाशीव? आया 3 वाजतील अजून. तुला नवरी मुलीच्या सर्व बहिणी दिसतात ना आणि सगळ्यात मोठी मानाची बहीण कोण आहे तुमची? नाव काय तुमचं? माईक जवळ जरा. इच्छा कोळी. बोला. इच्छा कोळी. मग काल हल्दीला जाम मजा मस्ती केली, आता वरातीला पण वरातीला पण खूप मजा करू. जर बॅनर असेल ना कुठेतरी तर कुठं प्रिंटेड कुठे छापा द्यायला द्यायला पाहिजे. एवढा मान लागतंय का छोटे छोटे गोष्टी एडिट करून टाकू काय व्हिडिओ मध्ये? आम्ही 6 बहिणी 10 भावंड, आम्ही 4 भावंड आणि 6 बहिणी. आम्ही एवढ्या क्लोज आहोत, भांडणं पण तेवढंच करतो आणि आमचं प्रेम पण तेवढंच आहे. आणि आता 12 वाजलेत, मेकअपला गेल्यानंतर किती वाजतील यायला ते सांगा आधी. सांगू शकत नाही. आता काय बोलशील मेकअप बद्दल सांगा. 5 वाजतील मेकअपला. 5 लग्न 5:30 मार्गत नाही मला समजत कसा काय होईल यांचा. आणि आपल्या पोरांचं काही टेन्शन नाही, 10 मिनिटात रेडी. पावडर लावली चाललं मोकळा विषय. आणि सर्व बहिणी पण खूप एक्साइटेड आहेत. आणि या ताईला दिस ताई काय बोलशील? सॉरी रेवसला, अलिबागची ताई आली रेवसला. कसं वाटलं तुला आजचा कालचा प्रोग्राम? एकदम मजा, एकदम एन्जॉय, फुल एन्जॉय. जुना झाला लग्न. आणि आता लग्नाला कोणता लुक करणार आहात तुम्ही? आम्हाला काकीने आमच्या साड्या घेतल्यात, त्या आम्ही साड्या वेअर करणार आहोत. आम्हाला बहिणींना घेतल्यात. एक मॅचिंगच्या साड्या. एक मॅचिंगच्या घेतल्यात आमच्या काकांनी. आम्ही 4 जणी एवढा क्लोज आहात की ह्या 2 जणी, आम्ही जर 4 जणींनी काय केलं तर ह्या 2 जणी जळतात आमवर. आम्हाला बोलतात का आम्ही दोघी हे आहोत काय. आणि आमची 4 जणीची कॉन्ट्री असली ना तरी काय बोलतात माहिती, आम्हाला घ्या म्हणजे फुकटच्या शाळेला बघतात. कॉन्ट्रो देत नाही काय? नाही देत. आणि परत काय बोलतात माहितीये, आम्ही ह्यांच्या लग्नामध्ये तर आम्ही छोटे होतो, परत काय बोलतात माहितीये, तुम्ही काय आमच्या लग्नासाठी केलं. आणि आमच्या 4 जणीवर जळतात आणि एवढे भांडण करतात. त्या जाम भांडण करतात. 4 वर्सेस 2. नाही डायरेक्ट बोलतात आम्ही काय करणार नाही जाणार, आमच्या पाठी येतात. आम्ही नसतं
फिक्या फिक्या आहेत. एक नंबर आमच्या सगळ्या बहिणी या भांडखोर बहिणी आजी एक नंबर भांडखोर बहिणी आमच्या तेवढ्याच प्रेम जुगलबंदी चालू आहे. तेवढ्याच आमच्यापेक्षा राहू पण शकत नाही. आम्ही 6 जण एके माळीच्या मणी आहोत. या आमचा हा भाऊ आमचे काला चालय या. म्हणजे जेवढी भांडणं करतात तेवढे प्रेमाने सुद्धा हो राहतात. आम्ही दिवसाला मिनिटाला क्षणाला भांडणं अशी म्हणजे असं भांडण म्हणजे असं एवढं भांडण आहे की जेवढं भांडण आहे तेवढं प्रेम पण आहेत. 1 मिनिटात भांडतील पण 1 मिनिटात अशा जवळ येतील काय वाटणार पण नाही का ह्याच्या आधी भांडण केलं होतं म्हणून. की आमच्या 6 बहिणीत एक आमची मैत्रीणपेक्षा कमी नाही. 7वी बहीण म्हणून आम्ही तिला मानतो. हा पण आता ती सध्या आमच्या इथं उपस्थित नव्हती. ती गेलेली तिच्या घरी. आता आली मांडवात. आणि दैवी आमची लाडाची भाची लाडकी भाची दैवी. हाय बोल दैवी. हाय नवी येते लवकर या. चंदा आत्याचा लाल फेटा चंदा आत्याचा लाल फेटा तिला सिद्धर मामानी दिल्यात 5-5 नोटा. लवकर या. काकाचा गुलाबी फेटा त्याला पैद्या मिळत्या मोठ्या आता ती देणार 1000 रुपये. निवृत्त मामा ऐक निवृत्त काका जिंदाबाद. 1000 रुपये. निवृत्त काका लय पडते मित्र. 1000 रुपये. मोठे दादाचा गुलाबी फेटा त्याने वहिनीचे आणि दादाचे 500 रुपये. आम्हाला 500 दादाचा आणि वहिनीचं 500 आणि 500. निवृत्त काका जिंदाबाद. निवृत्त काका अजून मोठ्या पडल्या मिळते. अजून पैसे येऊन दे. किती जमले काकीचा गुलाबी फेटा जयमल काकूचा गुलाबी फेटा. काकू लपू नको या घरांची लवकर. काकू बारकी एकदम आमची काकू लाडाची आहे ती. येऊन दे काकू या. आणि नवऱ्याकडची सर्व मंडळी आली आहे. ती म्हणजे नवरी मुलीच्या कानातले घालण्यासाठी आलेत ना. आणि कानातले पण घालून झाले. दाखव पायल. हे बघा सुंदर असे कानातले. पायल कसे वाटले कानातले? आवडले ना? हो आवडले खूप आवडले. एवढ्या प्रेमाने प्रेम म्हणजे जावच चांगले आहेत त्या. कोण जाव आहेत? ही बाई जाऊबाई मोठी. नमस्कार. अजून एक मोठी जाऊबाई आहे. अजून एक मोठी आहे. हो. आणि ही पण मोठी आहे. आणि ही ही पण मोठी आहे. ही पण जाऊबाई आहे. ही नणंद आणि ही पण नणंद. या सगळ्या नंदा आहेत. आणि ही माझी लाडाची सासूबाई. छोटी सासूबाई. जाम माझ्याशी भांडते आताशी. आता तुला सर्वांसोबत राहायचं आहे तुला. आता सर्वांचा पाहुणचार पण झालेला दिसतोय. आणि आमची कॅमेरामॅन लोकांची टीम आता आम्हाला पण एक आईस्क्रीम द्या आणि थंड करा आम्हाला. घोऱ्यासाठी उशिरू झाला भाचीचे. घोऱ्यासाठी उशिरू झाला. पेटन पेटू अलिबाग पेटू. मंडपामध्ये आपण आलोय आणि इथे आता केलीच्या खाली नवरी मुलीला हळद लावली आणि त्याच्यानंतर मामा काढण्याचा कार्यक्रम आपला चालू होणार आहे थोड्याच वेळात. मुलीच्या डोक्यावरती असा कपडा दिलाय 4 बायकांनी. आणि आता काय करतात ना ते बघा. त्या कपड्यामध्ये टाकले ते म्हणजे पानाचा विडा, सुपारी आणि घाऱ्या टाकल्यात. आणि गाणी बोलता बोलता हे आपले सर्व रीतिरिवाज असतात ना ते पूर्ण करतात. आला भाजीला डर सहंतना
उशीरू झाला. या बाजूला सर्व मामा बसलेत आणि त्या मामांना हळद लावतात. ही बघा, म्हणजे त्या मामांना सर्व बोलवतात आणि त्यांचा पाहुणचार करतात. प्रत्येक मामाला टिला लावून त्याच्यानंतर प्रत्येक मामाला हळद लावली जाते आणि मान म्हणून एक टॉवेल दिला जातो. हा बघा, सर्व मामांच्या गालांना हळद लावण्याचं काम चालू आहे आणि एक त्यांचा मानपण म्हणून त्यांना एक टॉवेल दिला जातो. रेशलवाल्याला गोरा दे माझे भाचीचे रताला, गोरा दे माझे भाचीचे रताला, दादाला माझे भाचीचे रताचा गोरा पायी दे, माझे भाचीचे रताचा गोरा पायी दे. घोड्यावरी तुला बसविन गो, कोऱ्यावरी आवर सोल कोणी तुझं केलं, आवर सोल कोणी गो तुझं केलं तुझे सचिन किरण काय मामाली, आवर सोल कोणी पायल तुझं केलं गो, आवर सोल कोणी पायल तुझं केलं. आणि या बाजूला जावई सुद्धा आलेत. आणि आता सर्व महिला मंडळ आहे ना, तो मडकी घेऊन आलेला दिसतोय. हे बघा, मामांचं मानपान झाल्यानंतर आता सगळे नाचत गाजत येतात, ते म्हणजे मटकी डोक्यावर घेऊन. आणि इथं नवरी मुलीला आंघोळ घालून झाल्यानंतर यांची मजा मस्ती बघा, एकमेकांना कसे भिजवतात. आणि आता नवरी मुलीचा मोठा मामा आलाय, तो म्हणजे नवरीला न्यायला उचलून. हे बघा, नवरी मुलीला उचलून घेतली. आता अशीच मंडपातून केलीतून डायरेक्ट नेतील ते म्हणजे घरामध्ये. हे बघा, नवरी मुलीला मामा कसा उचलून घेऊन चाललाय.
संध्याकाळचे 5:30 वाजायला आलेत आणि आपल्या समोर नवरी दिसते. सुंदर असा लुक केलाय. कोणता लुक केलास पायल? पार्टीवेअर नऊवारी लुक केलाय मी. आणि लग्नासाठी एकदम भारी मेकअप आणि ड्रेसिंग पण तुम्हाला दिसते पायलची. पायल, कसं वाटतं आता अर्ध्या 1 तासाने तुझं लग्न आहे? फिलिंग कसे आहेत तुझे? म्हणजे भीती वाटते? पप्पा रेडी झाले काय? मम्मी पप्पा बघितलेत ना आता इकडनं गेले. मम्मी मेकअपला बसली, मीच रेडी झाली. एकही कोणी अजून रेडी झालेलं नाही, मीच झाली रेडी. आणि करवलींच्या आधी आणि मम्मी पप्पांच्या आधी पहिल्यांदाच मी बघतोय की नवरी मुलगी रेडी आहे. आणि नवरी मुलीचा संपूर्ण लुक बघू शकता तुम्ही. एकदम सुंदर अशी आपली नवरी मुलगी दिसते. तर म्हणजे तुला इकडनं डायरेक्ट नेतील की बोडणीला वाजत नेतील, वाजत नेतील? बोडणीला. बोडणीला direct. बोडणीला. आणि बोडणीवरनं मग नाक्यावरून रिसेप्शन वगैरे होईल तिथे ना. बोडणीला आता मला जिथे लग्न असेल ना तिथं हॉलवर, म्हणजे हॉल नाही म्हणजे ओपन आहे, तिथे नेतील मला. आणि नंतर रिसेप्शन वगैरे तिथं होईल माझं. आणि नंतर वरातीला इथं आणतील मला. ओके, चालेल. मम्मी पप्पा आले की त्यांच्यासोबत परत एकदा आपण भेटू. आणि आता पायलचा चालला आहे तो म्हणजे फोटोशूट. आणि इथे संपूर्ण आपली टीम आहे. तर ती पायलचे छान छान फोटोज आणि रील काढते. आपले पायलचे रील बघायचे असतील तर आपल्या आयडीला पण कोलॅब केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. चला. आता आपण निघतोय ते म्हणजे बोडणीला. लग्न आहे 6:30 आहे ना की 7चं आहे? आणि ऑलरेडी उशीर झाला आहे. तर सगळे आता निघालेत. आता नवरी मुलगी गाडीमध्ये बसेल आणि रेवसवरून जाईल ते डायरेक्ट बोडणीला. आणि या बाजूला आपला नवरदेव मंडपामध्ये येण्यासाठी रेडी आहे. हा बघा, घोड्यावर बसलाय. आणि या बाजूला दुसरा एक नवरदेव आहे. तर आता नवरदेवाची एंट्री होताना दिसते तुम्हाला. या बाजूला नवरदेवाच्या एंट्रीला बँड दिसतोय तुम्हाला.
आणि आता थोड्याच वेळात लग्न सोहळा चालू होणार आहे आणि या बाजूला नवरी मुलीच्या मामीशी दिसतात दोन्ही पण. आणि भरपूर उशीर झाला आपल्याला निघायला, त्याच्यामुळे स्टार्टिंगला आपल्याला भेटले नाही. आणि यांचा लुक बघा किती सुंदर वाटतोय. आणि या बाजूला नवरदेव दिसतोय तुम्हाला. आणि नवरदेवाच्या गळ्यात सोन्याचे चैन घालताना दिसत आहेत. आणि समोर तुम्हाला स्टेज दिसतोय आणि स्टेजचं डेकोरेशन बघा किती भारी आहे. आणि आज 2 लग्न आहेत. पहिला नवरदेव आहे ना तो पुढे गेलाय आणि आपला जो नवरदेव आहे ना त्याची एंट्री बघा. आणि पब्लिक बघा काय आहे लग्नाला, भरपूर सारी लोक आलीत शुभ कार्याला. आज एका स्टेजवर तुम्हाला 2 लग्न होताना दिसतील. नवरदेव आहेत ना दोन्ही पण ते स्टेजवर आलेले आहेत. आता थोड्याच वेळात दोन्ही नवरी मुली आहेत ना त्यांना त्यांचे मामा घेऊन येतील. आणि या लग्न सोहळ्याला पब्लिक बघा किती आहे. चला आता आपल्या नवरदेवाजवळ जाऊ आपण आणि थोड्याच वेळात आता नवरी मुलीचे आगमन होईल. आणि आपल्या नवरी मुलीचं स्टेजवर आगमन झालं आहे. नवरी मुलीचे दोन्ही पण मामा आहेत ना ते हात धरून आपल्या नवरी मुलीला लग्न मंडपात घेऊन आलेले दिसून येत आहेत.
दादा पायलचा लग्न झाला कसा वाटतो आता? खूप छान वाटतोय आणि आता शुभविवाह संपन्न झाला आहे. दोघं केयूर आणि पायल खूप सुंदर दिसत आहे. आणि तुम्हाला सांगितलं अगोदर की जवळजवळ त्यांचं 10 वर्ष एकमेकांचं प्रेम होतं आणि ते प्रेमाचं जे ठिकाण होतं ते नवरात्र उत्सव होतं. आज मी म्हणजे सांगेन की पायलचं केयूरवर भरपूर प्रेम आहे, ह्याच्यामध्ये वादच नाही, पण त्याच्यापेक्षाही केयूरचं पायलवर जास्त प्रेम आहे. अरे बापरे. थँक्यू.